हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। आज पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला एक नवीन आणि वेगळा विषय घेऊन। तर आज आहे संडे, सुट्टीचा दिवस। सुट्टीचा दिवस म्हणजे माझा नाही, मिस्टरांचा आणि माझ्या मुलांचा। वर्किंग वुमन असू द्यात किंवा हाऊसवाईफ असू द्यात, आपल्यासाठी सुट्टीचा दिवस नसतो। सुट्टीचा दिवस हा असतो घरातल्या लोकांसाठी, मुलांसाठी। तर तेच आज जरा मला तुमच्याशी शेअर करायचं आहे। वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला बाहेरचं पण करायचं आहे, घरच्या पण गोष्टी सांभाळायच्या आहेत, मुलांनाही बघायचं आहे, त्यांचाही होमवर्क वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। किंवा मग तुम्ही हाऊसवाईफ असाल तर 24 तास तुम्ही तुमचा वेळ घरात जाणार आहेत आणि मग घरातली कामं आहेत, मग प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायच्या आहेत। बाहेरच जाऊन काम करावं अशी काही अट्टहास नाही आहे। ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांचा तर दोन्हीकडचं कामं करताना जे हाल होत आहे, जे बाहेरचे पण आणि घरचे पण, ते तर आपण सांगूच शकत नाही। त्याहूनही विचित्र हाल आहेत तर घरात काम करणाऱ्या बायकांचे। 24 तास घरात काम करतायत, एक दिवसाची त्यांना सुट्टी नाहीये। वर त्यांना बोनस म्हणून हे वाक्य ऐकायला मिळतं, काय घरीच तर असते, कुठे बाहेर काम करते। म्हणजे त्यांचे हाल तर वर्किंग वुमन पेक्षा पण डेंजर आहेत। तर आता हा सुट्टीचा दिवस, तसंच मला विचार आला माझ्या डोक्यामध्ये की एकतर आपली सुट्टी म्हणजे कशी सुट्टी असते की आज कामाला सुट्टी आहे, घरी मात्र सगळं करायचं आहे। आज सुट्टीचा दिवस आहे संडेचा, मग आज मुलाला काहीतरी वेगळं खायचं असतं, मिस्टरांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं असतं। त्यांचा सुट्टीचा दिवस असतो म्हणजे ते कुठेतरी मस्तपैकी लोळणार, टीव्ही बघणार। आपण सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवायच्या, त्यानंतर आपली जेवढी आठवडाभराची पेंडिंग कामं आहेत, दळण असू द्या, बाजार आणणं असू द्या, किराणा माल आणणं असू द्या, हे सगळ्या गोष्टी नीटनेटकं करणं। आठवडाभर कामाच्या दगदगीमध्ये घराकडे दुर्लक्ष होतं, मग त्यानंतर सगळं वस्तू जिथल्या तिथे ठेवणं, काय संपलंय, काय आणायचंय, काय ठेवायचंय, हे सगळं बघणं। म्हणजे आपला सुट्टीचा दिवस कुठे आणि कसा निघून जातो हे आपण सांगूच शकत नाही। सुट्टी आपल्यासाठी ही बनलेलीच नाहीये का, हा मला प्रश्न पडतो। कारण घरी असलं ना तर वर्किंग वुमन्सना तर अजूनच जास्त दुप्पट कामं पडतात आणि हाऊसवाईफचं पण इथं काही वेगळं नाहीये। सुट्टीच्या दिवशी सगळी माणसं घरात असल्यामुळे त्यांना एक्स्ट्राच काम असतं त्यावेळेस। तर मी विचार केला बाबा की का असं की पुरुष लोक जे आहेत तर ते बाहेर जातात, कामं करतात, त्यांनाही खूप लोड आहे, घराचा खूप लोड घेतात। म्हणजे मी असं काही पुरुष लोकांना बोलत नाहीये, बट त्यांनी पण एकदा ह्याचा विचार करून बघावा जस्ट की तुम्ही ऑफिसची कामं करून येतात, ऑफिस संपलं की त्यानंतर तुमचा आणि ऑफिसचा संबंध संपतो। घरी आलात की तुम्ही हे बोलून रिकामे होतात की आता माझं काम संपलंय, आत्ताच कुठं मी उठलोय, मला जरा बसू द्यात, मला जरा आराम करू द्यात, आणि त्यानंतर मग रेडी ताट जेवणाचं तुमच्या समोर येतं। पण आम्हा वर्किंग वुमन्सचं असं नसतं। आम्हाला कामही करायचंय, बाहेरचंही, घरचं आवरून बाहेर जाऊन काम करायचं आणि तिथून घरात दारात पाय की आल्यानंतर हात धुवा, पुन्हा तेच रांधा वाढा, है ना, तेच आहे। आम्हाला कुणी 2 मिनिटं बसा म्हणत नाही। आल्यानंतर उलटा आपल्यामुळे दिवसभरात बाळाची किंवा आपल्या मुलांची झालेली फरफट तेच आपल्याला देखवत नाही। आम्हाला आल्या आल्या असं होतं की आम्ही काय करू आणि काय नको मुलांसाठी। म्हणजे मी काय याचा कोणाला दोष देत नाहीये, पुरुष आहे किंवा स्त्री आहे वगैरे, जस्ट मी एक स्त्रियांची व्यथा मांडते। जर पुरुष त्यांचा त्रास थोडाफार कमी करू शकलेच तर बघा, म्हणजे किंवा तुम्हाला कधी एखाद्या दिवशी बरं नसलं तर तुम्ही ऑफिसला रजा टाकू शकता, एखादी पेन किलर घेऊन आराम करू शकता 2-3 तास। पण लेडीजला तीही सोय नाहीये। कामात वर्किंग वुमन असली तर सुट्टी घेतली तरी घरची कामं तर काही चुकत नाहीये। कधी असं होतं का की वाईफ आपली आजारी आहे, मग तू गोळी घेऊन पड 2 तास, मी 2 तास मुलाला सांभाळतो। मुलाला सांगितलं जातं का की बाबा आई आजारी आहे, तिला आराम करू दे, चल 2 तास आपण बाहेर जाऊ कुठे? नाही। काय होतं ना की स्त्रिया ही कामं स्वतःहून ओढून घेतात स्वतःवर। एक तर मेन म्हणजे स्त्रियांचा वीक पॉइंट हा आहे की घरातली माणसं ही त्यांना जपायची असतात। तुम्ही किती त्यांना लांब राहा म्हटलं तर त्या राहूच शकत नाही। त्यांना सुट्टी कधी मिळते? फक्त जेव्हा 2 दिवस त्या माहेरपणाला कुठे जातात किंवा 2 दिवस त्या तुम्हाला म्हटल्याच कुठे मला फिरायला घेऊन चला, तर मला नाही वाटत त्याच्यात काही वावगं आहे म्हणून। जर त्या वर्षाचे 365 दिवस 24 तास घरासाठी राबताय तर 2 दिवस त्यांना पण हक्काच्या सुट्टीचे मिळाले पाहिजे। त्यात काही असं विशेष त्या मागतात तुमच्याकडे असं मला काही वाटत नाही। कधी 2 दिवस स्त्रिया म्हटल्या की मला माहेरपणाला जायचंय तर तिला म्हणून बघा 2 नाही 4 दिवस राहू नये, चांगला आराम कर, तिलाही बरं वाटेल जरासं।
बरं ती जाते 4 दिवस माहेरी, 1 दिवस काय ते माहेरच्या लोकांमध्ये गुंतते, तर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला परत जेवले का खावले का फोन करून विचारते. ती तुम्ही 4 दिवस नाही, तुम्ही तिला महिनाभर तिकडे राहा म्हटलं तरी दुसऱ्या दिवसापासून तिचं लक्ष इकडे आपल्याच घरामध्ये असतं. काय चाललंय काय नाही चाललंय, मी नाही तर तिथे काय चाललं असेल. म्हणजे माइंड हा आमचा घरापासून वेगळा होऊच शकत नाही. पण तरी पण ट्राय करा, कधी दुखलं खुपलं तर त्यांना 2-3 तास आराम देऊ शकाल तुम्ही. किंवा संडे आज तिची सुट्टी आहे बाहेरची कामाची, तर मग घरामध्ये तरी तिला थोडासा आराम मिळेल याची प्रिकॉशन घ्या तुम्ही. 2-3 तास मुलांना घेऊन तुम्ही कुठेतरी तुमचाही वेळ मुलांना द्या, मुलांसोबत टाइम स्पेंड करा, तुमचाही बॉन्ड स्ट्रॉंग होईल, तिलाही 2-3 तास स्वतःसाठी मिळतील. बघा तुम्हाला पटलं तर सांगा मला काय वाटतंय, कसं वाटतंय. कारण काय ना, लेडीजना सुट्टीचा असा दिवस मला नाही वाटत त्यांच्यासाठी बनलेला आहे म्हणून. संडे असू, उन्हाळा असू, क्रिसमस असू, दिवाळी असू, प्रत्येक सुट्टी त्यांच्या मागे एक्स्ट्राचं काम आहेच. आता जे वर्किंग वुमन आहे त्या तर व्यथा बोलून दाखवतात, मी घरचं करते, बाहेरचं करते, मुलांचं करते. आणि पण मग ज्या घरी हाऊसवाईफ आहेत त्यांचं काय, त्यांना तर उलटं म्हणजे त्या जॉब करत नाही याच्यावरूनही त्यांना ऐकावं लागतंय, पण घरी त्या 24 तास त्यांचे हात चालू आहे याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. तर मला काय वाटतं ना की लेडीजना काय हवंय, फक्त 2 शब्द हवेत प्रेमाचे, की तुम्ही त्यांची केअर करता, की बरं आहे का, जेवलीस का, काही दुखतंय का, काही खुपतंय का, तेवढ्यावरच त्या खुश होतात. आणि अजून जास्त तुमचं कसं चांगलं होईल याकडे ते लक्ष देतात. काय त्यांना 2 शब्द हवेत प्रेमाचे, फक्त 2 दिवस माहेरपणाची सुट्टी हवी आहे तर जाऊ द्यात. कधी म्हटली मला जायचंय माहेराला तर म्हणून बघा, 2 नाही 4 दिवस राहू नये, तुझा टाइम तू जगू नये. बघा याने काय होईल की घरातलं वातावरणही फ्रेश राहील, लेडीज नाही वाटेल की चला बाबा आपली कोणतरी काळजी करतंय घरामध्ये. एका परक्या घरातून आलेली मुलगी तुमच्या घराला आपलं आपलं घर म्हणून त्याच्यासाठी इतकं जगते, त्याला इतकं जपते, त्याला इतकं सावरते. मग कधीच सपोज तिची चिडचिड झाली, जर तुम्हीच विचार करा, तुम्हाला जर 365 दिवस सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जर कामाला लावलं तर तुम्ही हे करू शकतात का पुरुष मंडळी? नाहीच करू शकत तुम्ही ही गोष्ट. ऑफिसवरून आल्यानंतर तुम्हाला दमल्यासारखं होतं, पण लेडीजना नाही होत. आल्यानंतर बॅग ठेवली की त्या कामाला लागतात. याचा थोडासा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. मग ह्या दगदगीमध्ये जर त्यांची चिडचिड झाली किंवा त्यांच्याकडून काही चुका झाल्या तर ठीक आहे, जाऊ दे, पुढच्या वेळेस प्रिकॉशन घे, किंवा ठीक आहे काय हरकत नाही, असं थोडंसं सांभाळून नेलं तर त्यांनाही बरं वाटतं. 1 दिवस आता देऊन बघा आपल्या वाईफला सुट्टीचा. स्त्रियांना हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक नक्की महिन्यातली हक्काची सुट्टी घ्यायला विसरू नका. शरीर आहे, मशीन नाही आहे. जितकं तुम्ही त्याला पळवणार तितकी त्याची झीज होणार. त्यामुळे 1 दिवस तरी स्वतःसाठी जगा महिन्यातला. धन्यवाद.